आपण जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा ओव्हर एक षटक कमी केले जाईल, याची कृपया नोंद असू द्या. मुरुगवाडा संघाची सलामीची जोडी, एका बाजूला यश हळदणकर तर दुसऱ्या बाजूला निहार. चला जास्त वेळ घेऊ नका. नरेन प्लीज, नरेन फील्ड लावून घ्या. चला नरेन स्टार पेटकिला वर्सेस जयभरी मुरुगवाडा यांच्यामध्ये होणारा हा सामना. बॉलिंग बारवती गोलंदाज मुजाहिद, राईट हँड राऊंड द विकेट. समोर यश हळदणकर अष्टपैलू खेळाडू आहे आणि मास्टर माइंड खेळाडू आहे. वक्रतुंड संघाचे संघनायक, आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. वक्रतुंड यश हळदणकर स्ट्रायकिंग एंडला, मुजाहिद बॉलिंग बारवती, राईट हँड राऊंड द विकेट. पहिला बॉल परफेक्ट यॉर्क आहे, भन्नाट गती, ब्लॉक होलला टार्गेट करणारी डिलिव्हरी, प्रॉपरली पंच करू शकला नाही यश. डॉट बॉल षटकाला सुरुवात करतोय मुजाहिद. पहिलं षटक याच्यावरती मोठ्या विश्वासाने दिले गेले, परंतु यावेळी खेळला गेलेला फटका पॉवर बाज हिटिंग आहे, अलॉंग द कार्पेट आहे. वक्रतुंड बंदरोड संघाचे संघनायक, आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. लाजवाब फिल्डिंग, प्रतीक आहे तिथे, जम्प अँड सेव्ह, 4 धावा रोखल्या. परफेक्ट टायमिंगला घेतली गेलेली जम्प, चांगलं काउंटर. पुढील चेंडू, हो लेग ब्रेक आहे, लेग ब्रेक आहे, क्लीन बोल्ड, चकवलंय, फसवलंय. बॉल लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता यश हळदणकरचा, प्रयत्न फसला, बाहेर जाऊन बसला. पहिला धक्का इथे बसतोय मुरुगवाडा संघाला. श्री साई जयभरी मुरुगवाडा संघाला बसलेला पहिला झटका. यश हळदणकर सारखा मास्टर माइंड या बी क्रीडांगणाच्या बाहेर गेलाय. प्रज्वल येतोय, न्यू बॅटर. अंडरम क्रिकेट मधील ज्याचं भविष्य आहे उज्ज्वल असा हा प्रज्वल, राईट हँडेड फलंदाज. मुजाहिद पुढील चेंडू घेऊन लेग ब्रेक खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल, वाईड बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. धावसंख्या 2 पाहायला मिळाले आणि त्यानंतर खेळला गेलेला पंच शॉट स्ट्रेट आहे, मिड ऑफच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. त्यामुळे येतो इथे डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना मुरुगवाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2 धावा. एक गडी बाद 2 धावा. प्रथम फलंदाजी करतोय श्री साई जयभरी मुरुगवाडा संघ. यानंतर होणारा सामना ऑल सोमेश्वर विरुद्ध ऑल कर्ला, दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉस साठी सज्ज राहायचे. ऑल सोमेश्वर ऑल कर्ला दोन्ही संघाचे संघनायक, आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. ऑल सोमेश्वर ऑल कर्ला दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्सच्या दिशेने या. यावेळी 2 धावा इथे मिळत आहेत. एक चांगलं रनिंग कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. एकमेकाला दिला गेलेला कॉल, कॉलला दिला गेलेला रिकॉल. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचते. प्रतीक म्हणजेच आपला टॅटू, राईट हँड ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर प्रज्वल, ऑफ स्टिकच्या खूप बाहेर राहिला गेलेला बॉल आहे आणि यावेळी पुरेपूर फायदा इथे उचलला जातोय. 1+1 2 धावे इथे मिळतील. नरेन आहे जो प्रॉपरली गॅदर करू शकला नाही, हातातून निसटला गेला बॉल पाहिलं आणि पटकन कॉल दिला तो निहारने, कॉल एक्सेप्ट केला तो प्रज्वलने. 1 रन इथे जरूर प्राप्त केले गेले. त्यामुळे 1+1 2 धावे इथे मिळत आहेत. अतिशय फ्लॅटून रनिंग इथे पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल इन स्वीप आहे, बॅक फूट वरती येतोय, पंच करतोय, शानदार पंच शॉट आहे.
एक नाही मिळेल. नेक्स्ट बॉल प्रतीक. प्रतीक तो निहार. या शानदार पंच आहे. पाहत राहील फिल्डर आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. ऑल करला संघ टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि यावेळी हलकाशा बॅटने कट घेतलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅपल होतोय. नेक्स्ट बॉल अगली गेंद आणि यावेळी हलकासा कट केलाय. पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन आहे तिथे. एक नेक्स्ट इथे मिळते. धावसंख्या पोहोचले 15 या अंकावरती. पुढील चेंडू. हो यावेळी आणखी एक दमदार शॉट आहे. रिझल्ट पण दमदार आहे. 4 धावा. खणखणीत झणझणीत लगावला गेलेला हा तडका आणि या तडक्यामुळे मिळतात 4 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 19. एक गडी बाद 19. दमदार अशी सुरुवात पाहायला मिळते. कारण यश स्वस्तामध्ये गाडत झालेला पाहायला मिळाला होता. क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये आला. निहार आणि प्रज्वल यांच्यामध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि त्यानंतर जेव्हा खराब चेंडू मिळाला त्याचा पुरेपूर समाचार घेतला आणि शानदार चौकार लगावला गेलेला आपण पाहिलंय. प्रवीण ऑन दी मार्क. पहिल्या मॅच मध्ये अतिशय दमदार अशी गोलंदाजी ज्याने केली तो प्रवीण. लेफ्ट क्लीन बोल्ड आहे. बॉल हातामध्ये पकडल्या प्रज्वलला डगआउटचा रस्ता इथे दाखवतोय. लाजवाब डिलिव्हरी ती पाहायला मिळाली. फिंगर रोलिंग आणि त्यानंतर उजवी यष्टी ते उद्ध्वस्त केले. प्रवीण आहे. तिसरा षटक घेऊन तो मैदानात दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवरती प्रज्वलला डगआउटचा रस्ता दाखवलाय. न्यू बॅटर चिराग. लेफ्ट हँडेड फलंदाज प्रवीण विरुद्ध आजमावला जातोय. यावी गती कमी होती परंतु टप्पा अतिशय अचूक पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर आहे 19 या अंकावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. यावी लेग ब्रेक केलेला चेंडू पाहत राहिला बॉलकडे. चिराग आपण जर मनगडाकडे पाहत खेळत राहण्याचा प्रयत्न करत असाल ती सर्वात मोठी चूक असेल. टप्प्यावरती लक्ष केंद्रित करून खेळणे ते गरजेचं आहे. प्रवीण ऑन द मार्क. नेक्स्ट बॉल फॉर चिराग. लेग ब्रेक आहे. क्लीन बॉल. दमदार गोलंदाजी प्रवीणची. असफल ठरला चिराग. वाट पाहत राहिला. वाट लावायचा इरादा होता परंतु फसलाय. शानदार गोलंदाजी प्रवीण याची पाहायला मिळाली. बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. गती कमी होती. टप्पा अचूक होता. थोडंसं वळण मिळालं बॉलला आणि क्लीन बॉल होऊन चिराग यावेळी डगआउटच्या दिशेने परततोय. न्यू बॅटर गौरव मडवी. यावेळी स्ट्रायकिंग एंडला प्रवीणचा पुढील चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि यावेळी शानदार फिल्डिंग आहे. शानदार फिल्डिंग आहे. 4 धावा रोखल्या. जम्प अँड सेव्ह. जम्प केला आणि सेव्ह केलंय. 4 धावेचे रोखल्यात आणि निर्धाव षटक इथे पाहायला मिळते. या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर फेकण्याचा इथे कारनामा केलाय तो प्रवीण याने. प्रवीणच्या माध्यमातून या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक पहिली मेडन ओव्हर इथे आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कमध्ये अफरीन. राईट हँड राऊंड द विकेट निहार साठी. धावसंख्या स्थिर 19 या अंकावरती. अफरीनचा पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे. परफेक्ट जजमेंट पाहायला मिळते ती निहार याची. व्हाईट बॉलचा इशारा. एक सिंगल. पुढील चेंडू आहे. यावेळी बॅकफूट वरती येऊन टॅप करण्याचा केला गेलेला प्रयत्न परंतु यस नो यामुळे येतो इथे डॉट बॉल. कॉलिंग कॉर्डिनेशन मध्ये गफलत त्यामुळे आलेला हा निर्धाव चेंडू. शेवटचं षटक आहे प्रगतीपथावर. अफरीन पुढील चेंडू निहार साठी. निहार सज्ज. यावेळी बॅकफूट पंच आहे. बॅकफूट पंच आहे.
प्रतीक पाहत राहील बॉलकडे, बॉल बाय बाय करेल आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा इथे मिळत आहेत. दमदार शॉट पाहायला मिळतो निहारच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल, याही वे बॅकफुट पंच आहे. प्रतीक आहे, बॉल फील्ड करेल, नॉन स्ट्राइक एंडला येईल. गौरव मडवी यावी डग आउटच्या दिशेने परततोय. तिसरा न्यू बॅटर, नॉन स्ट्राइक एंडला आणि यावी शानदार पंच आहे. कम्प्लिटली स्लो डिलिव्हरी होती, वेळ घेतला, स्वतःला ऍडजस्ट केलं आणि त्यानंतर हॅमर पंच केलं. हॅमर पंच आहे. 4 धावा इथे मिळत आहेत. धावा संख्या पोहोचले 28 अंकावरती. आणि हाही फटका लाजवाब आहे, परंतु एकच रन इथे मिळते. डिक्लेअर स्वरूपात 1 रन. निर्धारित 4 षटकांचा काही ते समाप्त. आणि या 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना मुरुगवाडा संघाने धावा बनवल्यात 29. 30 धावांचं लक्ष. पहिलं षटक मुजाहिदने हाताळलं, केवळ 2 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली. परंतु त्यानंतर महागडं ठरलं ते प्रतीकचं षटक. प्रवीणने मात्र कम बॅक करून दिला. या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि शेवटचं षटक थोडंसं महागडं आफ्रिदियाचं पाहायला मिळालंय. निर्धारित 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या 29. 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. यावी नुरेन स्टार पेठ किल्ला संघासमोर. केवी स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व 3. आजची पहिली योजनी आहे. आज उद्घाटन समारंभ असल्या कारणाने थोडासा उशीर झाला, ठीक आहे, परंतु उद्या दिनांक 16/1/2026 रोजी ग्रुप बी चे सामने खेळवले जातील. सामने संध्याकाळी बरोबर 6 वाजता सुरू होतील. ग्रुप बी मधील सर्व संघांना वेळेवर उपस्थित राहण्याची विनंती आहे. नक्कीच. आणि पण उद्याचे सामने वेळेवर सुरू होणार आहेत. जे संघ त्यावेळी उपस्थित राहणार नाही त्यांना समितीच्या नियमानुसार पेनल्टी लागेल, याची दक्षता आपण घ्या. उद्याचे सर्व सामने वेळेत होतील. जर का कोणता संघ या ठिकाणी वेळेत उपस्थित राहिला नाही तर कमिटीकडून नक्कीच त्यांना पेनल्टी दिली जाईल. धन्यवाद. तीस धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली सलामीची जोडी पाहायला मिळते. नुरेन स्टार पेठ किल्ला संघाची जोडी. स्ट्रायकिंगला प्रतीक उर्फ टॅटू, नॉन स्ट्रायकिंगला पर्णिकेश आणि बॉलिंग मार्गवरती यशस्वी यश हळदणकर. फलंदाजीमध्ये कोणताही कारनामा करू शकला नाहीये, पण यावेळी ड्राईव्ह केलंय. प्रज्वल आहे, करत नाही चूक, बॉल फील्ड करतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडूने षटकाला केली गेलेली सुरुवात पाहायला मिळते. यशस्वी गोलंदाज यश हळदणकर. प्रतीक तेवढा दमदार फलंदाज आहे. यावेळी शानदार पण शॉट आहे, पाहत राहील. बॉल नुसता इथे फसवतोय आणि एक क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून फरार होतोय. चौकार आहे, दमदार शॉट आहे. या स्पर्धेतील हायेस्ट धावसंख्या इथे चेस करायचा आहे, पाठलाग करायचे आहे. हो, यावेळी थोडासा मिस टाइम फटका पाहायला मिळालाय. खेळायचा होता ऑन साइडला, परंतु पायावरती आदळला बॉल, त्यामुळे येतोय ते निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 4 अंकावरती. आणि या लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. पंचांचा इशारा, वाईट बॉल आहे, त्यामुळे 1 रन इथे मिळते. धावसंख्या 5 अंकावरती जाऊन पोहोचेल. शानदार फटका, लाजवाब फटका, परंतु रिझल्ट मात्र सिंगल रन. कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्यामुळे 1 रन इथे मिळणार आहे. 6 अंकावरती जाऊन पोहोचते ती धावसंख्या. हो, यावी स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन ड्रॉप होतोय. 1 रन इथे मिळते. पहिलं षटक इथे संपन्न. धावसंख्या पाहायला मिळते ती 7. अजूनही 23 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहे ते 15 चेंडू 23 धावाचं समीकरण आहे. 8.33 रिक्वायर रन रेट इथे असेल.
त्यामुळे तुम्हाला एखादा मोठा फटका खेळणं इथे आवश्यक असणार आहे, एखादी बिग हिट इथे करणं आवश्यक असेल. पर्णिकेश एक परफेक्ट क्रिकेटिंग शॉट खेळणारा फलंदाज, एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. अलॉंग द कार्पेट खेळण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू आहे आणि गेली अनेक वर्ष पेटकिला संघासोबत तो जोडला गेलाय आणि त्याच्यावरती इथे विश्वास दाखवलाय. सलामीवीर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये, परंतु यावेळी स्ट्रायकिंग एंडला, परंतु बॉलिंग मार्गमध्ये गौरव मडवी आहे. तेवढाच मातब्बर असा गोलंदाज. राईट अराउंड द विकेट फॉर पर्णिकेश. अजूनही 23 धावांची आवश्यकता इथे असताना हो यास रिव्हर्स फटका खेळलाय. पॉईंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका जो 1 रन देऊन जाईल. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल. परंतु पर्णिकेशचा विचार क्लिअर आहे, डॉट बॉल पेक्षा 1 रन कधीही सरस. हो यावी ऑफ स्टिक, लेग स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल होता. स्टेपिंग करून बाहेर आला, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. एक चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. त्यामुळे पर्णिकेशला डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. वाईटच्या स्वरूपात 1 रन इथे जरूर मिळते. धावसंख्या पोहोचले ती 9 या अंकावरती. कारण ऑलरेडी पुढे येताना पाहिलं होतं गौरवने, त्यामुळे लेग स्टिकच्या बाहेर ठेवला बॉल. यष्टीरक्षकाने कोणतीही चूक इथे केली नाही. शानदार कामगिरी करताना दिसला तो चिराग आणि त्यामुळे पर्णिकेश डगआउटच्या दिशेने परतलाय. ऋषिकेश न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला. गौरव मडवीच्या पुढील चेंडूचा सामना इथे करेल. पुढील चेंडू ओ यस यावी खूपच बाहेर फेकला गेलाय. 1 रन इथे मिळते. वाईटच्या स्वरूपात मिळणार 1 रन. खराब गोलंदाजी जर इथे झाली तर संघाला ती महागात पडू शकते. परंतु यावी बॅकफूटवरती येऊन थोडीशी जागा गेली होती, मागे आला होता आणि त्यानंतर खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न प्रॉपरली टाइम करू शकला नाही. त्यामुळे निर्धाव चेंडू बॅक टू बॅक इथे पाहायला मिळतोय. गौरव हो यावी फटका लाजवाब आहे, शानदार आहे, पुढे येतोय आणि खेळला गेलेला फटका. परंतु रिझल्ट मात्र 1 रन, कारण डिक्लेअर झोन आहे तिथे. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झालेला बॉल जो देऊन जाईल 1 रन. शेवटचे 2 चेंडू ते बाकी आहेत. गौरव ऋषीसाठी आणि यावी पुन्हा एकदा फ्रंट लाईन खेळला गेलेला फटका आहे आणि हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 12. नेक्स्ट बॉल टू गौरव. हो याही वेळी पंचांचा इशारा, सिंगल रन. षटक क्रमांक समाप्त होते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. 30 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. समीकरण इथे बदलतंय. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 17 धावा. कोण कुणासाठी बनणार खतरा? धावा बनवायचे तिथे 17. परंतु यावी पाहायचंय बॉलिंग मार्गवरती कुणावरती विश्वास दाखवला जातोय. वेदांत वरती दाखवला गेलाय विश्वास. समोर आहे तो प्रतीक, गेम चेंजर प्रतीक, मॅच विनर प्रतीक. परंतु इथे मात्र गेम चेंजर बनेल का, मॅच विनर बनेल का, ते पाहणं इथे आवश्यक असताना प्रतीक उर्फ टॅटू स्ट्रायकिंग एंडला आणि राईट आर्म राऊंड द विकेट वेदांत आहे. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. फेकला जाणार पहिला बॉल, अलॉंग द कार्पेट खेळलाय. भन्नाट गती, भन्नाट शॉट, पूर्ण ताकदीने खेळला गेलेला फटका. बॉल सीमारेषा पार, चौकार. स्वागत केलंय, इरादा स्पष्ट केलंय. शानदार खेळला गेलेला फटका होता. अलॉंग द कार्पेट दोन्ही क्षेत्ररक्षकाला दुभागून विभागून गेलेला फटका. 4 धावा आणि या 4 धाव्यामध्ये आत्मविश्वास जरूर पाहायला मिळाला तो प्रतीकच्या फलंदाजीचा. हो यस यस यस, टप्पा चुकलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 रन इथे एक्स्ट्रा मिळाले. दबाव गोलंदाजावरतीही येतोय, कारण प्रतीक इथे आक्रमण करण्यासाठी इथे सज्ज झालाय. पुढील चेंडू, पुढील चेंडू, पुढील चेंडू आणि याही वेळी अलॉंग द कार्पेट खेळलाय. ग्राउंडला गुदगुल्या करत चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन इथे मिळते. 1 रननी धावसंख्या पोहोचले ती 19 या अंकावर. अजूनही 11 धावांची इथे आवश्यकता आहे. पुढील चेंडू, गती कमी आणि इथे कट केलं. गली दिसांमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. घोषित क्षेत्र, एकच रन. थोडासा निराश आहे, परंतु रन मात्र इथे जरूर खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचते. 10 धावांची आहे इथे अजूनही आवश्यकता.
यावेळी गती लाजबाब होती, फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये नजाकत होती, परंतु रिझल्ट मात्र सिंगल रन. एक रन याही चेंडूवरती मिळते. धावसंख्या 21 रन, 21 या अंकामध्ये जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. वेदांत प्रतीक, खूप महत्वाचा बॉल, लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा येतो इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे मिळते. 8 धावांची अजूनही आवश्यकता असताना यावेळी सॉफ्ट हँड टॅप केले. कव्हर पॉइंटच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 23. येणारे चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडू आणि 7 धावा. हाय व्होल्टेज होणार इथे ड्रामा, कारण पहिले 2 बॉल खूप महत्वाचे ठरतील. पहिले 2 बॉल जर इथे डॉट आले तर खूप काही इथे घडणार आहे या मैदानाच्या आतमध्ये, कारण जो सामना आपल्याला सहज सोपा वाटतोय तेवढा मात्र इथे जरूर नसणार आहे. 5 चेंडू 7 धावा. कुणाच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवलं जात आहे? यस, प्रज्वल आहे. अंडरआर्म क्रिकेट मध्ये ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे असा हा प्रज्वल आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. निर्णायक शॉट, रिझल्ट देणार, भवितव्य ठरवणार हे षटक आहे. कोण जिंकणार कोण हरणार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रज्वल राईट आर्म राऊंड द विकेट आणि समोर ऋषी आपल्या संघाला देतोय का खुशी, परंतु लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. समांतर हातामध्ये आला इशारा. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळते. 5 चेंडू 7 धावा असं समीकरण असताना फेकला जाणारा बॉल यावी फॉलो थ्रो मध्ये फील्ड आहे. रन आउट होतोय. ऋषी यावी रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बॉल इथे डॉट म्हणून काउंट केला जाईल, कारण इथे रन आउट झालाय. समीकरण इथे बदलेल. 4 चेंडू आणि 6 धावा. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये? बाबा पडलाय प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर 4 चेंडू इथे देतील. प्रज्वल आहे. उज्ज्वलशी कामगिरी आतापर्यंत केले प्रज्वलने, परंतु त्याही पेक्षा उज्ज्वल कामगिरी त्याला इथे करणं आवश्यक आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज प्रतीक स्ट्रायकिंग एंडला. 4 चेंडू आणि 6 धावा. प्रज्वलचा पुढचा चेंडू प्रतीक साठी. बॅकफुट पंच आहे. बॉल फील्ड केला गेलाय. गौरव आहे तिथे, करत नाही चूक. बॉल फील्ड करतोय. येतोय इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 6 धावा. यावी काय येतो इशारा? व्हाईट बॉल. इथे गफलत झाली. लाईन आणि दिया लेंथ मध्ये थोडासा केला गेलेला बदल आणि त्यामुळे मिळालेले एक एक्स्ट्रा रन. यावी खेळलाय फटका. चांगला क्षेत्ररक्षण गौरव मडवीकडून. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू मध्ये 5 धावा इथे आवश्यक असताना आलेला हा व्हाईट बॉल. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. 1 बॉल हा खूप महत्वाचा. हा जर इथे डॉट आला तर खूप काही इथे घडू शकतं, परंतु जोपर्यंत प्रतीक स्ट्रायकिंग एंडला आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काही घडणार आहे. लाईनमन थोडेसे मॅच मध्ये ऑन राहा. विशेष आपली कधीही मदत लागू शकते, त्यामुळे सर्व लाईनमन. प्रज्वलने फेकला गेलेला बॉल पंच आणि या चौकार आहे. विजयी चौकार. आणि म्हणूनच आपण म्हणत होतो जोपर्यंत प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत काही घडू शकतं. शानदार फलंदाजी प्रतीक उर्फ टॅटोची आणि या प्रतीकच्या दमदार कामगिरीमुळेच हा सामना इथे जिंकला गेलाय. नुरेन स्टार पेट किल्ला संघ. अतिक मुल्ला साहब इनका इस्तकबाल मंच पर हम करना चाहेंगे. मतिन बावानी सर इनके हाथों से अतिक मुल्ला साहब इनका इस्तकबाल किया जाएगा.